श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 15 त्रिविक्रम भारतीस ज्ञानामृत। गाणगापूर येथे नरेश्वर राजाने श्रीगुरूंसाठी सुंदर मठ बांधला। तशीच अत्युत्तम अशी नक्षीदार पालखी करवून घेतली होती। सर्वत्र संचार करताना श्रीगुरूंनी त्या पालखीचा उपयोग करावा असा राजाचा आग्रह असे। त्या पालखीची देखरेख व तिला वाहून नेण्यासाठी राजाने काही सेवकही ठेवले होते। पालखीपुढे चतुरंग सेना जात असे, वाजंत्री व भाटही बरोबर असत। वास्तविक स्वतः श्रीगुरू सच्चे संन्याशी होते, त्यामुळे ते विरक्त वैरागी निरिच्छ होते। त्यांना ह्या सर्वांची काहीच जरुरी नव्हती, परंतु राजाचे अतीव प्रेम व भक्ती पाहून त्याची इच्छा श्रीगुरूंना मोडवत नव्हती। अशा थाटामाटात श्रीगुरू दररोज संगमावरही जात असत। गाणगापूरहून थोड्या अंतरावर कुमसी नावाचे एक गाव होते। त्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा वेदाभ्यास केलेला एक विद्वान ब्राह्मण राहत होता। तो भगवान नृसिंहाचा अनन्य भक्त होता, म्हणून तो नित्य नेमाने त्यांची मानसपूजा करीत असे। श्रीगुरूंची कीर्ती त्याच्या कानी गेली। श्रीगुरू मोठ्या थाटामाटात पालखीतून मिरवतात हेही त्याच्या कानावर गेले होते। सायनदेवाच्या घरी पूजाभिक्षा स्वीकारून श्रीगुरू निघाले ते वासरब्रह्मेश्वरी नदीपासून थोड्या अंतरावरील वटवृक्षाच्या खाली श्रीगुरूंनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर मुक्कामी पोहोचले। त्या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास श्रीगुरूंनी व्याधीमुक्त केले ही बातमी गावात पसरलेली होती। त्यामुळे लोकांची खात्री झाली की आपल्या गावी आलेले संन्यासी सामान्य नसून त्या अशा घटना लीलया करू शकतात, ते ईश्वरी अवतारच आहेत असे म्हणून गावातील बरीच मंडळी त्यांच्या दर्शनाला त्यांच्या मुक्कामी पोहोचलेली होती। सूर्यास्तानंतरही काही काळ लोकांची ये-जा चालूच होती। शेवटी शिष्यांनी आता दर्शन होणे शक्य नाही असे सांगून त्या गर्दीपासून श्रीगुरूंची सुटका केली। श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाव सोडून पुढे प्रवासास जाण्याची सूचना शिष्यांना दिली होती। ज्या यवनाच्या दरबारी सायनदेव सेवाचाकरी करीत होता तो एक महाक्रूर असा यवन होता। त्याच दिवशी त्या यवनाचे दूत सायनदेवाच्या घरी आले होते। तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावून त्याचा विश्वासघात करून प्राण घेत असे। ते दूत तेथून परतलेले त्याच्या पत्नीने पाहिलेले होते। त्या दूतांना पाहून सायनदेव मनातून घाबरला होता। त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या। बराच वेळ झाला तरी आपला पती खोलीबाहेर आला नाही हे पाहून ती पतिव्रता आपल्या मुलांसह त्या खोलीत गेली। पाहते तर खोलीत अंधार असून सायनदेव त्या अंधारातच बसलेला पाहून तिने त्याला विचारले, "अहो, अंधारात का बसलास? दिवा का नाही लावला?" तेव्हा सायनदेव म्हणाला, "आता कायमचाच अंधार होणार आहे, आपल्या सर्वांच्या नशिबी अंधारच आहे." ही त्याचे शब्द ऐकून ती घाबरली व त्याचा हात धरून शेजारच्या प्रकाश असलेल्या खोलीत त्याला नेऊन तिने बसविले। त्या खोलीत समोरच दत्तगुरूंची छवी भिंतीवर लावलेली होती। तिच्याकडे लक्ष जाताच त्याला श्रीगुरुदेवांची मूर्ती नजरेसमोर आली। दुपारी जाताना श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवलेला त्याला आठवला आणि त्या आठवणीने त्याचे मन निर्धास्त झाले। त्याला विश्वास वाटू लागला की गुरु आपले शब्द खोटे पडू देणार नाहीत, तेच माझे या संकटातून रक्षण करतील। श्रीगुरूंचे स्मरण करून त्याने मनोमन फोटो पुढे सांगितले, "हे गुरुदेवा, त्या यवनराजाचे दूत मला बोलावण्यास आले होते। मी तिकडे गेलो तर यवन माझे प्राण घेईल, परंतु तुमचा वरदहस्त माझ्या शिरावर आहे." त्यामुळे तो श्रीगुरूंची एक दांभिक संन्यासी म्हणून निंदा करीत होता। तो म्हणाला, हा संन्यासाचा वेश धारण करणारा तोतया असला पाहिजे। अशा अनेक प्रकारे तो त्याची निंदा करीत असे। श्रीगुरूंना अंतर्ज्ञानाने हे सर्व समजलेले होते। त्यांनी एक दिवस राजाला सांगितले की त्या कुमशीळ गावात राहणारा तो त्रिविक्रम भारती याला भेटण्याची माझी इच्छा आहे, तरी उद्या सकाळीच माझ्या प्रवासाची सोय करावी। राजाने लगेच हत्तीदल घोरदळ सजवून पालखी वाजंत्री यांच्यासह सर्व तयारी सकाळी केली। श्रीगुरूंना त्या सजवलेल्या पालखीत बसवून वाजत गाजत त्या कुमशी गावात नेले। त्यावेळी राजाही त्यांच्याबरोबर गेला होता। त्रिविक्रम भारती नित्याप्रमाणे त्याची इष्टदेवता नरसिंहाची मानसपूजा करीत होता, परंतु का कोणास ठाऊक त्याला नेहमीप्रमाणे डोळे मिटून त्याच्या इष्टदेवतेचे रूप डोळ्यासमोर येत नव्हते। त्याचे मनही त्या दिवशी स्थिर नव्हते। तो विचार करू लागला की आज हे असे काय होत आहे। शेवटी तो थकला व अंतरी अत्यंत दीनमाना होऊन म्हणाला, "हे प्रभू, आज माझे काय चुकले? कोणता अपराध माझ्याकडून घडला? आज तुम्ही का दर्शन देत नाही?
माझे सर्व तपस्सामर्थ्य वाया गेले आणि त्याचे मन सैरभैर धावू लागले. तो घराबाहेर आला व नदीकाठाने अस्वस्थ होऊन फेऱ्या घालू लागला. इतक्यात समोरच्या नदीकिनाऱ्याजवळून पालखीतून वाजत गाजत श्री गुरु येताना त्याला दिसले. तो त्यांच्याकडे पाहत असताना ते त्याला लांबून नरसिंहाप्रमाणेच दिसत होते. त्रिविक्रम भारती ओशाळला, आश्चर्यचकित झाला. त्यांच्याबरोबर दुसरी पालखी होती. त्यामध्ये प्रत्यक्ष राजा बसलेला पाहून तो धावत पुढे गेला व श्रीगुरूंच्या पाया पडला. त्याला ते कधी त्याच्या नरसिंहाच्या रूपात दिसायचे तर कधी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीच्या रूपात दिसायचे. त्रिविक्रम भारती गोंधळला. तो हात जोडून म्हणाला, हे गुरुनाथ, आमच्या साध्या डोळ्यांनी तुम्हाला ओळखणे अशक्य आहे. तुम्ही सर्व ठिकाणी व्यापून आहात. तुम्ही कधी नृसिंहाच्या रूपात दिसता तर कधी श्री नृसिंह सरस्वतीच्या रूपात दिसता. मी कोणाला नमन करू? तुम्ही त्रिमूर्ती रूप आहात. ही खूण मी ओळखली आहे. गेले कित्येक दिवस जी मूर्ती मनात बाळगून मी मानसपूजा केली तिचेच आज प्रत्यक्ष दर्शन मला घडले. माझी तपश्चर्या फळाला आली. तुम्ही विश्वाचे तारक आहात. तुमच्या सगुण रूपाचे दर्शन झाले तरी चिन्मय स्वरूप दर्शना वाचून माझा उद्धार म्हणजेच मुक्ती मिळणार नाही. त्याची ही स्तुती ऐकून श्री गुरूंनी त्याला निज स्वरूप दाखविले. तेव्हा त्याला सारे सैन्य दिसले आणि मधोमध साक्षात श्री शंकर दिसले. श्री गुरु त्याला म्हणाले, तू आमची दांभिक निंदा करताना दररोज दंभ दंभ असा जप तुझ्या अल्पबुद्धीने करीत होतास, म्हणून मी तुला भेटायला आलो आहे. दंभ म्हणजे काय ते मला सविस्तर सांग. तुझ्या हृदयातील श्रीहरीच तुला आशा देईल. तू मनात म्हणत असशील की या सर्व थाटामाटाची या संन्याशाला जरुरी काय? अरे सोने माती दोन्हीही मला सारख्याच मोलाच्या वाटतात. उलट मातीच बहुमोलाची आहे. हा देह मातीचा आहे. मातीत जन्म, मातीत जीवन जगणे आणि शेवटी मातीतच मिळणे. असे असताना हा जो मिरवणुकीचा थाटमाट केला आहे तो माझा भक्त हा राजा याला सुखविण्यासाठी आहे. मी या कशाचाही भुकेला नाही. मी भुकेला आहे तो फक्त श्रद्धेचा, भक्तीचा, सदाचरणाचा, सद्विचारांचा व आत्यंतिक अशा समाधानी वृत्तीचा. या जगातील सर्व संपत्ती, साधने, सुख मी क्षणात उत्पन्न करू शकतो. असा मी या नश्वर मानवाकडून कसली अपेक्षा करणार? हा राजा तरी मला काय आणि किती देणार? तेव्हा मी दांभिक कसा काय? श्री गुरूंचे बोधामृत ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला, हे दयावंता, मला क्षमा करा. मी अज्ञानी अडाणी आहे. तुम्ही तर या विश्वाचे एकमेव असे तालक आहात. मी मायाजालात गुंतून अज्ञानाच्या अंधारात बुडलो होतो. मला परमात्मा ओळखता आला नाही. हे देवा, या अंधारात साचपडणाऱ्या जीवाला तुम्ही प्रकाश दाखविता. माझ्या पदरी काहीतरी पुण्याई होती म्हणूनच आज अचानक तुमचे दर्शन मला झाले. या पाप्याला क्षमा करून माझा उद्धार करा. मी अविद्या मायेच्या समुद्रात पोहत आहे. मला पैलतीर दिसला नाही. हे कृपावंता, तुम्ही मला पैलतीराला पोचवा. तुमच्या कृपेने माझ्या सकल पापांचा नाश होईल. तुम्ही अनेकांना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देऊन त्यांचे जीवन आनंदमय केले आहे. तुम्ही माझा धिक्कार करू नका. तुम्ही त्रिमूर्तीचे अवतार असून आमच्यासारख्या पापी जनांना या भवसागरातून तारणारे आहात. तुम्हाला मी दूषणे दिल्याबद्दल राजाकडून तुम्ही मला शिक्षा करू शकला असता, परंतु हे भक्तवत्सला, तुम्ही मला ज्ञान देण्यासाठी व जीवनातील अंतिम सत्य काय आहे हे समजावे म्हणून तुम्ही स्वतः मला भेटावयास आलात. देवा, मी तुमचे हे उपकार कसे फेडणार? मला क्षमा करून माझ्यावर आपला कृपाहस्त ठेवा आणि कायमचाच तुमच्या चरणी आश्रय द्या. तुमचा महिमा वर्णन करण्यास माझ्यापाशी बुद्धी नाही. अशा प्रकारे त्या त्रिविक्रम भारतीने स्वतःच्या प्रलंपाबद्दल अतीव खेद व्यक्त केला आणि श्री गुरूंची मनःपूर्वक क्षमा मागितली. त्यांचे गुणगान करून त्यांची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करीत त्यांचे चरण धरले. भक्तवत्सल श्रीगुरू त्या त्रिविक्रम भारतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला. ते म्हणाले, मी तुझ्या निर्व्याज भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती लाभेल. तू ज्ञानी असून वेदाभ्यासातही तू अग्रगण्य आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला परमार्थ साध्य होऊन तू ईश्वराशी एकरूप होशील. असे म्हणून श्री गुरु तेथून गाणगापुरी जाण्यास निघाले. त्रिविक्रम भारतीने उर्वरित आयुष्य श्रीगुरूंच्या सेवेत घालवावे असे त्याला वाटले. त्यांनी श्रीगुरूंबरोबर गाणगापूर येथे जाण्याचा आपला मनोदय व्यक्त केला.
परंतु श्रीगुरूंनी त्याला त्या कुमसी गावातच राहण्याचा उपदेश केला व ते परत गाणगापुरी परतले.